पाकिस्तानात गृहयुद्ध भडकणार। सिंधूच्या पाण्यावरून पाकिस्तान पेटलं। गृहमंत्र्याच्या घरावर हल्ला। सिंध प्रांताच्या मोरो शहरात सध्या अफरातफरी माजली आहे। पाकिस्तान सरकारच्या एका प्रकल्पाविरोधात सिंध प्रांत पेटून उठलाय। सिंध प्रांताचे गृहमंत्री जियाउल हसन लंजर यांचा बंगलाच आंदोलकांनी पेटवून दिलाय। आंदोलकांनी रस्त्यावर जाळपोळ करत अनेक गाड्याही पेटवून दिल्या। सिंध प्रांतात गृहयुद्ध भडकण्यामागे कारण ठरलाय तो पाकिस्तान सरकारचा सिंधू नदीवरील प्रकल्प। सिंध प्रांतात गृहयुद्ध पेटवणारा पाकिस्तान सरकारचा हा प्रकल्प काय आहे पाहूया। सिंधू नदीवर 6 कालवे बांधण्याचा पाकिस्तान सरकारचा प्रकल्प आहे। पंजाब, सिंध आणि बलुचिस्तानमध्ये कालव्यांची निर्मिती केली जाणार आहे। कालव्यातून सिंधचं पाणी पंजाब प्रांताकडे वळवलं जाईल। कालव्यामुळे पंजाबमधील 1.9 मिलियन हेक्टर पडीक जमीन शेतीयोग्य होणार आहे। सिंध प्रांतात आधीपासूनच 40% पाण्याची कमतरता आहे। या प्रकल्पामुळे सिंधच्या 2.5 मिलियन एकरवरील पिकांचं नुकसान होईल। यामुळे सिंधच्या नागरिकांचा पाक सरकारच्या प्रकल्पाला विरोध आहे। भारत-पाक संघर्षाला सुरुवात झाल्यानंतर भारतानं सिंधू जल कराराला स्थगिती दिली। त्यानंतर सिंधमधील शेतकऱ्यांना कराराच्या स्थगितीचा सर्वाधिक फटका बसला। अशात पाक सरकार सिंधमधील कृषी क्षेत्राच्या मुळावरच उठलंय। त्यामुळे पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या सिंध प्रांतातल्या नागरिकांमध्ये पाक सरकारबाबत असंतोष निर्माण होऊन गृहयुद्धाला सुरुवात झाली आहे। पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामधल्या 1.9 मिलियन हेक्टरला ओलिताखाली आणण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे। पंजाब प्रांताचा जरी यामध्ये फायदा असला तरी मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानमधल्या सिंध प्रांताचं यामध्ये नुकसान आहे। याच सगळ्या गोष्टीमुळे सिंध प्रांतामधली जनता आता रस्त्यावर उग्र आंदोलन त्या ठिकाणी करते, पोलिसांविरुद्ध हल्ले करते। एवढंच नाही तर सिंध प्रांतातल्या गृहमंत्र्याच्या घराला सुद्धा जाळून टाकण्याचं काम तिथल्या आंदोलकांनी केलेलं आहे। सिंधू नदीवरील 6 कालव्यांचा हा प्रकल्प पंजाब प्रांतासाठी वरदान ठरणार आहे, तर सिंधमधील कृषी क्षेत्राला त्याचा मोठा फटका बसेल आणि हाच कळीचा मुद्दा ठरणार आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर बलुचिस्तानकडून वारंवार बंडाची घोषणा करण्यात येते। त्यात आता पाकचा सिंधू नदीवरील प्रकल्प गृहयुद्धाच्या आगीत तेल ओतणारा ठरणार आहे। पाकचं हे भेदभावाचं धोरणच सिंध, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानच्या अंतर्गत यादवीला कारणीभूत ठरणार आहे आणि याची परिणिती त्याच्या फुटीत होणार हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।